भारतातल्या ज्या विद्यापीठ आहेत जे UGCच्या नोंद असलेल्या विद्यापीठ म्हणजे जगातल्या विद्यापीठांच्या अनुषंगाने जे सर्वे येतात त्याच्यामध्ये भारतीय विद्यापीठ त्या सर्वेमध्ये कुठे असत नाही, म्हणजे 1 ते 300 पर्यंतच्या यादीमध्ये. नेमकं काय कारण असावं, याच्यात सत्यता आहे आणि जर असेल तर नेमकी काय कारण असेल? ही अगदी सत्यता आहे. म्हणजे कसं शिक्षणाचा दर्जा घसरत चाललेला आहे आपल्याला माहिती आहे. मग शासनाने त्याचं अकाउंटेबिलिटी करण्यासाठी नॅक सारखी प्राधिकरणं आणली, त्याला स्वायत्तता पण आता दिली युनिव्हर्सिटी ग्रँट विद्यापीठ अनुदान आयोगाप्रमाणे. हे जरी केलं तरी आपल्या प्रत्येक माणसाची देश विकासासाठी आपल्या प्रोफेशनमध्ये एक प्रकारची आपण इंटिग्रिटी म्हणतो ती सचोटीने कसोशीने काम करून आपण प्रत्येकाने देश पुढे आणण्यासाठी मेहनत केली पाहिजे. जसा चीन देशामध्ये आहे की त्यांना इंग्रजी पण येत नव्हतं. एकेका स्कॉलरशिप वरती अमेरिकेमध्ये 3 विद्यार्थी चायनाचे जात होते. तिने एवढा मॅनपॉवर तयार केला. पण आपलं शिक्षण हुशार आणि सर्वसामान्यांपासून कुठेतरी हे पैशाकडे सरकलं. सुदैवाने 2002 मध्ये TMI पै फाउंडेशन जजमेंट ही अशी आली कर्नाटकच्या लोकांनी की आम्ही शिक्षण संस्था चालवायच्या कशा, हे फी बंधन आहे. त्याच्यामुळे काय झालं की क्रॉस सबसिडी होती, त्यामुळे हुशार मुलं असून सुद्धा त्यांना सोयी मिळत नव्हत्या. खर्च करणार कोण, त्यांना शासनाचं अनुदान नाहीये. व तो कायदा आल्यानंतर खर्चावर आधारित शिक्षण पद्धती आली तरी सुद्धा आम्हाला वाटलं की खूप बदल होईल. त्याच्यामध्ये शिक्षण संस्थांना 20% सरप्लस गोळा करा असं म्हटलं. पण असं आहे की शिक्षणासाठी जी फी दिली जाते, ज्या कोर्सेसना विनानोंदणीचे आहेत, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे जे नियम झाले ती घेऊन सुद्धा त्याचं नियमन होत नाही. आणि मग त्यामुळे ज्या पद्धतीने शिक्षण द्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने चांगला शिक्षक संशोधन निर्माण झाला पाहिजे असं होत नाही. मला बरोबर कंटेम्पररी म्हणजे माझ्या जमाती की भरपूर विद्यार्थी शिकले, SCC झाले, BSc झाले, MSc झाले, प्राध्यापक झाले, अधिव्याख्याता पुढे प्राध्यापक झाले. पण ते करत असताना की आपण वंचितांना पुढे आणलं पाहिजे. खूप काम केलं बाई. माझ्यापेक्षा हुशार माणसांनी कधी PhDचं मार्गदर्शन केलं, स्वीकारलं पण नाही. पण मी ते कठीणपणे स्वीकारून आज माझ्या हातातून 26 लोक PhD झाले. हा देशाचा विकास आहे, त्या माणसाचा विकास आहे, त्या कुटुंबाचा विकास आहे. असं दुर्दैवाने प्रत्येक संस्थेमध्ये भारावून गेलेली शिक्षण पद्धती आणि शिक्षक हा समन्वय सरकारकडनं कुठे चुकलाय आणि आता तर खूप जोराने चुकतोय. आणि फेवरेटिझम, तुझा हा माझा तो तुझा, इथे कॉम्प्रोमाइज नाही पाहिजे. योग्य तो व्यक्ती, योग्य ती शिक्षण पद्धती, योग्य म्हणून शिक्षण निवडणं केले सरकारने प्रयत्न. सेट नेट पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, PhD पाहिजे. आता त्याच्यामध्ये पण डायल्युशन होत चाललं ना. मग आपण कुठेतरी एक स्टँडर्ड परिमाण आहे ना, ते परिमाणापासून दूर गेलेले. दुधात भेसळ झाल्यावर ते दूध दिसतं, शिक्षणात भेसळ झालेले शिक्षण दिसतं, पण त्या आतमध्ये त्याचं खूप डायल्युशन झालेलं आहे. इथे योग्य माणसांचं नियंत्रण त्या पद्धतीवर नसल्यामुळे विद्यापीठांची आपली माणसं आणायची, त्यामुळे विद्यापीठ ही आता घसरत चाललेली आहे. दुर्दैवाने बघा, ब्रिटिशांनी इथे राज्य केलं, कायदा तयार केला, तो खूप चांगला होता असं मी म्हणतो. आम्ही काहीतरी कोणाला तरी वाव देण्यासाठी त्याच्यामध्ये घुसडत चालत गेलो, त्या चांगल्या सुधारणा करायला पाहिजे, पण तो डायल्युशन कडे चाललेला आहे. त्यामुळे विद्यापीठांची गुणवत्ता अत्यंत घसरत चालले. म्हणजे मग महाविद्यालयांची शिक्षकांच्या नियुक्त्या नाहीत. आमच्या महाराष्ट्रात उच्च शिक्षणाचं बजेट ही सगळी जरी महाविद्यालय अनुदानात केली, ग्रँट इन एड, तरी ते 2000 कोटीच्या वर जाणार नाही. आपण 5-5, 10,000 आणि लाख कोटीच्या बाकी योजना आणायला लिखतोय. त्यांचं तंत्रज्ञान बाहेर आणणार, बुलेट ट्रेन आणणार. हा पैसा तुम्ही ह्या लोकांसाठी खर्च करा ना. चांगले इंजिनियर करा,
ब्रिज पडणार नाही. चांगले डॉक्टर करा, मॉर्टॅलिटी कमी होईल, कमी ऑपरेशन्स फेल होतील. शिक्षण संस्थांमध्ये सगळी लागणारी शिक्षण उपक्रमातली उपकरणं, साधन सामग्री आणून द्या, शिस्त निर्माण करा, आपोआपच निर्माण होईल. आपले वैज्ञानिक विचारवंत बाहेरला जाऊन त्यांना नोबेल प्राइज मिळतं. पण आपल्या इथे राहून काम करून नोबेल प्राइज मिळणारी फार जुनीच उदाहरणं होती ब्रिटिशांच्या काळातली, स्वातंत्र्यात नाही झाली. इकॉनॉमिक्सची अमर्त्य सेन कोण त्यांची थेरी अंमलात आणतो इकडे, त्यांना नोबेल प्राइज मिळालं. मोहम्मद युनूस पाकिस्तानचे मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये गरीब देशात बांगलादेश त्यांना नोबेल प्राइज मिळालं. अहो ती थेरी आपल्याकडे का लागू करत नाही? स्वामीनाथन आयोग आहे, खर्चावर आधारित शिक्षण निर्माण केलं तुम्ही. म्हणजे शिक्षण पद्धतीत असलेल्या लोकांना, संस्थांना आज नुकसान नाहीये, फायदाच फायदा आहे. आम्ही केलेल्या कायद्याच्या विरुद्धच चाललेलं आहे. मग खर्चावर आधारित स्वामीनाथन आयोग का स्वीकारला जात नाही? तुम्ही शहरामध्ये मोठ्या संस्था काढून आम्हाला आमचा खर्च नको, आता सगळा खर्च विद्यार्थ्याकडनं आला पाहिजे आणि 20% सरप्लस आलं पाहिजे व्याज बीज डागडुजी करण्यासाठी. मग शेतकऱ्यांसाठी हे का केलं जात नाही? माझा ठाम आरोप आहे की त्यांना गरीबच ठेवायचंय, वंचित ठेवायचंय, म्हणजे ते आमच्या शब्दासाठी येतील, उभे राहतील, लाळ घोटतील आणि आपल्यावर अवलंबून राहतील. आमच्या तुटपुंज अनुदानावरती तो सतत डिपेंड राहील, आमच्या स्कॉलरशिप मागत राहील, नोकऱ्या मागत राहील आणि आमच्या एक प्रकारची कदाचित व्होट बँक पण तयार होईल. हा उद्देश असला पाहिजे. मॅकोलेची थेरी वेगळी होती कार्क बनवण्याची, पण मॅकोले आणि ब्रिटिश लोक गेल्यानंतर आमचा ग्रॅज्युएट हा सक्षम का बनत नाही? मॅकोलेपेक्षा आपण वाईट केलं, विकलांगता आणली शिक्षणामध्ये. पण एवढा मोठा आपला रिसोर्स असताना हा जगाच्या पुढे जाईल देश, परंतु तशी संधी उपलब्धता इथून करून दिली पाहिजे. आणि म्हणून ते विद्यापीठ किंवा शिक्षण संस्था येत नाही.